एकमुखाने मोरया म्हणा, तालासुरात एकमुखाने मोरया म्हणा. देवा हो देवा, गणपती देवा, हो देवा, गणपती देवा. आवरा गणपती देवा, आवरा हो आवरा गणपती देवा. अहो, काय आवडा सांगताय? अहो हे सगळं आवरायला मी चौकी आहे. पण सध्या ना खूप अंतर्मुख होऊन विचार करते. कसलं मुख? अहो अंतर्मुख. अहो पण ते असं नाही काय? सांगू द्या ना, ते कसलं तरी मुख होती तर तिकडे ध्यानात घ्या. बाई, तुम्ही बोला. ऐका ना, तर आज या इथे मी आपल्या समोर ही जी प्रदर्शन ती मोकाळते ना, ह्या इथे त्याबद्दल बोलणार आहे. आणि सतत प्रदर्शनीय होण्याचा जो काळ वाढीला लागलाय ना ह्या इथे, त्याबद्दल माझ्या मनातील खंत बोलू टाकणार. हे जे सगळं प्रदर्शन हो चालू आहे बाई, हो बाई, हो बाई. काय लावलंय घ्यायचं बालहट मुद्दा जरा खोलून सांगा का? सांगायला कशाला हवाय, पुराव्यानिशी सिद्धच करते. तर सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, सृष्टीचे हे रूप साजरे पहा मनोहर, सृष्टीचे हे रूप साजरे पहा मनोहर. अगं पण छानच की मग. कसलं छान. सकाळचं हे मोहक चित्रच आता पालटलंय. कसं? देवा रे देवा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. विंचू? अहो, असा कसा चावला? आणि कुठे चाललं बघून तरी. अगं असा तसा विंचू नाही. जळी स्थळी पाषाणी म्हणजे केव्हाही सतत दिसणारा आणि डंख मारणारा विंचू. अरे पण आम्हाला कसं दिसते नाही? या प्रदर्शनाच्या विंचूने, अहो या प्रदर्शनाच्या विंचूने डंख मारला ग बाया, पार गेल्या पारलेल्या गत केलं ग बया, पारलेल्या गत केलं ग बया, तुला थोड्या गत केलं ग बया. काय बोलते ना तेच कळणार झालं. विंचू काय प्रदर्शन काय. अगं ही प्रदर्शनाची वृत्ती दिवसेंदिवस वाढीला लागली. का इतके प्रदर्शनीय व्हावंसं वाटतं आपल्याला तेच कळत नाही. तर पुन्हा एकदा ऐका. सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, सृष्टीचे हे रूप साजरे पहा मनोहर, सृष्टीचे हे रूप साजरे पहा मनोहर. पण ही सुंदर रूप, ही मोहक सकाळ, त्यात आज सणासुदीचा दिवस, सगळं कसं मस्त मोहक असताना तोच. अहो, तोच काय? आता बघा तुम्हीच. मोरया, मोरया. देवा हो देवा, मोबाईल देवा, देवा हो देवा, मोबाईल देवा, बाबा हो बाबा, मोबाईल देवा, मोबाईल देवा हो. अगं बरं, आरती करते ती. आमच्या हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध असा मी काही खपवून घेणार नाही बरं. पुढे पुढे बघ की जरा गंमत. ये. देवा देवता तुम्हाला पावलात, पावलास, सतत रील्स करण्याची बुद्धी दिली मला. अगं अशी बुद्धी गणराय देत नसतो. बुद्धी भ्रष्ट झाली ना की अशा वागता तुम्ही बेताल. अहो आंटी, आम्ही आमच्या मोबाईलवरला प्रेम करतोय, तुमच्या गरजा नाही. ए शीतल, बोल बरं, देवा देवता तुम्हाला पावला, सतत रील्स करण्याची बुद्धी दिली मला. बुद्धी दिली हिला, अभिषेक हा दुधाचा असतो. ते आउटडेटेड झालंय हो. आणि तसा तुमचा गणरायाही कंटाळलाय आता दुधात खाऊन खाऊन. देवा देवा
मोबाईल देवा पावा हो पावा मोबाईल देवा पावा हो पावा मोबाईल देवा हो देवाने सोडले भरभरून भरभरून नसते सरसरून सरसरून आयुष्याला टाकून दे सरसरून दरदरून अगं काय हे चांगलं रूप दिलंय देवाने कशाला हा खाऊ पिऊन करतो कशाला काय करत सगळं प्रदर्शन नाहीतरी काय ग, आधी हे असं वागायचं, सोशल मीडियावरती फोटोचं प्रदर्शन टाकायचं आणि मग अंगाशी आलं की बोंब मारत सुटायचं. नाहीतर काय अंगाचंही वर आणि चिमटा घेऊन पळ अरे देवा 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 मोबाईल देवा देवा मोबाईल देवा पावा हो पावा मोबाईल देवा हो बरं मी एक फक्त हे सगळे माहीत काढून टाकतो कारण चालतच नाही पप्पा आवाज तेवढं नव्वदच म्हणून तर लोक हो ऐका ऐका हो नवदाय काय सांगतो मी सर्वांना या मोबाईलने फार झालंय गडबड अन वाचा ऐका हो नवलाई काय सांगतो हा सर्वांना या मोबाईलने पार झालंय गडबड अन घोटाळा ऐका हो नवलाई काय सांगतो हा सर्वांना आता टेक्नॉलॉजी म्हणती तर जग बदलणारच. अरे प्रोग्रेस होणारच की रे. प्रोग्रेस म्हणे बघायचं तुम्हाला 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 मी हा प्रोग्रेस मग बघा या आणि बघा हा कोणाली रे? अरे तीच या प्रदर्शनाची रीत न्यारी अहो या प्रदर्शनाची रीत न्यारी जळी स्थळी काष्टी पाषाणी अन्न प्रोग्रेस घेऊन आली आली कोणाली? आली आली हो भागाबाई भागाबाई बसते अडून अनपुरे देई नटून अनपुरे देई नटून पण आता पण काय पण त्याच्या व्ह्यूवरचा पत्त्याचं नाव तिच्या जीवाचा पत्ताच नाही तिच्या लाईफचा पत्ताच नाही आली आली ग भागाबाई आली ग भागाबाई आली ग भागाबाई आली ग भागाबाई देवा हो देवा गणपती देवा मोबाईल आवरा गणपती देवा आवरा प्रदर्शन आवरा हो अहो, पण हे सगळं जो तो आपल्याकडे करतोय त्याचा त्रास तुम्हाला काय हो? काही नाही हो, सामान्य जाणवेचा किडा चावलेला दिसतोय. काही किडा चावलेला नाही बरं या प्रदर्शनाने आणि किती वैताग आणलं नुसतं हा, मग काय आली अंगावर मग घेतली शिकावर अगदी खरं या प्रदर्शनाची गोष्ट भारी अहो, या प्रदर्शनाची गोष्ट भारी हे व्हायरल पसरते भरभरी यातून सावरणे कोणाला सावरणे स्वतःला हो यातून सांभाळणे कठीण होते बाया पार येण्यागत होते बाया पार येण्यागत होते ग बया पार येण्यागत होते ग बया पार खुळ्यागत झाली ग बया देवा हो देवा गणपती देवा आवरा गणपती देवा आवरा प्रदर्शन आवरा हो अगं, सकाळपासून ना नुसती घाई होते माझी. आमच्या घराला ना सगळं कसं अगदी व्यवस्थित लागतं. टापटीप आणि टाईमशीर. अगं, जरा उशीर झालेला चालत नाही. बँकेत ऑफिसर आहेत ना, जबाबदारीची पोस्ट. ऑफिसर असतील आणि स्वभाव
घर नसेल तर काय उपयोग त्या ऑफिसरकीचा? माझा नवरा बघ सगळ्यांची कसा गोड वागतो, त्यामुळे पार वरपर्यंत सगळ्यांच्याच मर्जीतला आहे. आज या बॉसच्या फ्लाईटचं बुकिंग करायला जा, तर उद्या या साहेबांच्या केसला रिसीव्ह करायला जा. सगळे कसं दामू 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 कसं काय समजत त्यांना? मी तर ह्यांना कितीदा म्हणते, अहो जरा बॉसची मर्जी राखायला शिका, नाहीतर लायकी नसलेली लोकही पुढे चालली जातील. बघा, म्हणजे मोबाईल घेऊन असो किंवा नसो, सगळेच कशा ना कशा पद्धतीने प्रदर्शन करत जातात. काय करायचं? आता जमाना कसा आलाय, तिच्या त्याला घ्या आणि मागे उभे द्या. एकदम बरोबर बोलावंय तुम्ही. अहो, आपले संत तुकाराम महाराज त्यांनी या कोकण आणि पोखरत चालल्या समाजा असलं मस्त मजेदार भाषण केलं. तुम्हाला सांगतो मी, ऐका. अरे खूप आहे खूप अरे खूप आहे खूप चांगलं काय माझ्या गोविंद गोविंद आज कोकण बाहेर कोकण डोंगराचा वेळू आज कोकण अरे आज कोकण. हो महाराज, पोकळ 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 किती पोकळ ते. अरे मग काय या प्रदर्शनाच्या वृत्तीने सगळं जगच पोकळ झालंय. तर आज कोकण बाहेर कोकण डोंगराचा वेळू समाधान गेलं चुलीत आता फक्त खेळ खेळू बाई पोकळ हो. काय म्हणा पण हे प्रदर्शन तुम्ही पायाच करते की हा? असं मग बघा, आणि ये की रे, बसूया एकत्र कॉफी घेऊया. अरे कॉफी कसली घेतोस? हे बघ उशीर झालाय बाबा, निघायला हवं. फार बिझी आहे रे सध्या, कामाचा लोड, त्यातून आमच्या बंटीच्या अभ्यासाचा लोड. तो इतका ब्रिलियंट आहे माहिती, अगदी माझ्यावर गेलाय. त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे मी. हे बघ, आमचा सोनू पण ना फार हुशार आहे, पण खरं सांगू का, आम्हाला नुसतं त्याला पुस्तकातला किडा नाही करायचंय. खूप बिझी असतो रे तो. सकाळी 5 ते 6 जुडो, 6:30 ते 7:30 स्विमिंग, 9 ते 4 शाळा, 5 ते 7 तबला, 6:30 ते 7:30 ट्युशन आणि त्यानंतर ड्रॉइंगचा क्लास. मी म्हणतो त्याला, बापाजवळ पैसा आहे ना, मग घे शिकून लेखा. आमचा बंटी आहे ना, तो हे सगळं शिवाय संस्कार वर्गात एक राहतो. अरे बाबा, हे संस्कार वर्ग वगैरे सगळंच बकवास आहे. आम्हाला मुळात त्याची गरज वाटत नाही. तुला माहिती आहे का, आम्ही आपले घरातच छान संस्कार करतो. जरा 1 मिनिट हा, फोन येतोय मला. हॅलो, हा सोनू, हे मम्मा आली का रे घरी? हे बघ, तिने विचारलं तर सांग बाबा जिमला गेलाय. आणि आजीचा फोन आला तर सांग बाबा आई बरोबर बाजारात गेलाय. गडबड करू नको रे घोड्या. देवा 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 देवा, यांचं बघा पोरांच्या खुशरक्या मारतात. अहो आता आडतच नाही तर पोरं कुठून यायचं? अगं या दिखाव्या दिसतं, घरातली शांती बाहेर गेली बाहेर गेली प्रदर्शनाची
हरवली अक्कल येऊ दे अद्दल घडू दे अक्कल येऊ दे अद्दल घडू दे अक्कल येऊ दे हो आकलेचं म्हणाल ना ते त्याचं काय देऊ शकत नाही और युजलेस अगं पण आदर कोणाला म्हणतोय ग सगळ्यांनाच आदर करतो. अरे बाबा म्हणजे तुला मी अक्कल येऊ दे अद्दल घडू दे अक्कल येऊ दे अद्दल घडू दे अक्कल येऊ दे हो आणि आता हे दूध बेसन दूध बेसन अहो कसला फिरूनपणा करताय त्रास येईल त्याला द्यायचं बरं तू पालकाचं नसतीलच खात्या आता तू बाहेर जाताना दिला होतास ना कसा दिलास त्याला अहो तो टोमॅटोचा हा पालकाचा 4 चमचे नंतर एका तासाने त्याला सिरियल मग बाळाला झोपायचं मग 1.5 तासांनी त्याला उठवायचं वयाचं पाणी मग मस्त अर्धा तास त्याच्याशी खेळायचं म्हणजे बाळाचा चांगला व्यायाम होतो मी ना हा छान ॲप डाउनलोड केला केवढा सोपा आहे तो फॉलो करायला बघा सगळे कसे म्हणतात बालसंगोपन शिका अंजली तुला खूप पेशंट लावलं रडवलं तुला आपण आजीचं घर पुण्यात बांधलं नवीन नवीन झाडं काढतायत काय झालं काय झालं बाळ रडत होतं मोबाईल दे त्याला बाप्पा यांचं बघा यांचं म्हणजे दरड्या बरड्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरड्या ही आजी बघितली त्याला म्हणतात बालसंगोपन नाहीतर ही आजकालची नवी पिढी सोशल मीडियावरती मुलं वाढवतात हे खावं अगं म्हणूनच तर म्हणतेय ना मी या प्रदर्शनाची गोष्ट भारी गोष्ट भारी अहो या प्रदर्शनाची गोष्ट भारी हे व्हायरल पसरते भरभरी पसरते भरभरी यातून सावरणे यातून सांभाळणे कठीण होते बया पार येण्यागत होते बया. पारेड्यागत होते ग बया पारेड्यागत होते ग बया अरकुड्यागत झाली ग बया देवा हो देवा गणपती देवा आवरा हो आवरा गणपती देवा गणपती देवा आवरा हो आवरा प्रदर्शन आवरा हो बघता बघता आईचं वर्षश्राद्ध जवळ आलं बरं झालं हो दादा आपण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणून तशी थोडीफार मदत मी केलीच असती पण इकडे का काय अगदी बरंच बरं आहे काय बरंच बरं आहे ना सकाळपासून मीच तर राहते सगळ्यांचे पांढरे कपडे गोळा करून मी सीसीला पाठवले हो ना श्राद्धाच्या दिवशी नको का पांढरे कपडे घालायला आमच्या पिंकीला छान इमोशनल रील्स करायचे पण तू जर काय सकाळपासून तो मोबाईल घेऊन काय खरडते देव जाणे त्याला डोकं लागतं बरं हे बघ मी ना आईविषयी 4 ओळी लिहिल्या तुम्हाला वाचून दाखवू का पटकन प्रिय आई तू आम्हाला सोडून गेलास आज 1 वर्ष पूर्ण झालं तुझ्या अनुपस्थितीत हे वर्ष कसं सरलं हे कळलं
माझा आला आला काळाने कुठे तुला एकाकी गरज रे कधी येणो महिन्याला पाऊस मनात उडी घालते आज प्रथम चरणाला कसं लिहिलंय इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आणि लाईक करायला पाहिजे अगं अगदी छान. त्या इन्स्टा पोस्टवर ना खाली सगळ्यांचे फर्स्ट क्लास नावं लिहिली. हो तर मुलगा सून मुलगी जावई नातवंड आणि आपलं असं लिहिलं की झालं म्हणजे लोकांनाही कळेल की बाई भरल्या घरून उठून गेली आणि इन्स्टा पोस्टवर ना नावासमोर सगळ्यांचे फर्स्ट क्लास डिग्र्या पडली म्हणजे लोकांनाही कळेल की गेलेल्या बाईचा परिवार उच्च शिक्षित आहे म्हणून. हो लिहिणारच. चला वर्ष श्राद्धाची धूमधाम तयारी करूया. व्हॉट्सअपचा ग्रुप मी तयार केलाच आहे फोटो शेअर करायला. किती प्रदर्शनाची हौस हो. आईचं वर्ष श्राद्धही सोडलं नाही आहे. यांचं म्हणजे मला पहा अन फुलं पहा. भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला एक आमची रील्स करते. लेक आमची रील्स करते करू दे ती तुला काय प्रॉब्लेम. लेक आमची रील्स करते लेक आमची रील्स करते मोबाईल फुटू दे तिचा. मोबाईल फुटू दे तिचा भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर खाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला या सोशल मीडियाने कहर केला. सोशल मीडियाने कहर केला कसला तयार केला काय प्रेरणा की काय. सोशल मीडियाने कहर केला सोशल मीडियाने कहर केला नल करून दे त्याला. पर्सनल करू दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला ओ काकू ओ इथे इथं. ओ काकू तरुणाईच्या नावानं नका नाव खडे फोडू. आमच्यापेक्षाही जास्त तुम्ही सिनियर मोबाईलचा वापर करा. नाहीतर काय घरी जाऊन काकांची फ्रेंड लिस्ट चेक करा एकदा. आम्हाला शिकवत आहे. आणि काय हो मगाचपासून प्रदर्शन म्हणून ठराडा करताय. आता तुम्ही जे करताय त्याचं काय. हो ना तेही विचारांचं प्रदर्शन ना. नाही बरं आम्ही जे करतोय ना ते समाज प्रबोधन. म्हणे समाज प्रबोधन म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं काय. काही समाज प्रबोधन करून डोक्याला शॉर्ट द्यायची गरज नाहीये. आता आपल्या वतीला AI आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तो जे सांगेल आम्ही तेच करू. हो ना गं तुमच्या विचारांची गरजच नाहीये आम्हाला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला या AIचं भूत माणुकीवर बसलं. एआयचं भूत मानगुटीवर बसलं एआयचं भूत मानगुटीवर बसलं सांगलं त्याला. चिरडून टाक ग त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला ते वारे सगळंच बदलत चाललं. आता कसं होईल हो आपलं. अगदी खरं माणसा
कली घुसला सतत कौशल्य दाखवायची सवय लागली त्याला, पण आता पण काय या चक्रातून सुटण्याचा मार्ग दिसेना त्याला. खरंच मार्ग दिसत नाही हो महाराज. अहो काय ते मोबाईल, काय तो दिखावा आणि काय तो कॉन्फिडन्स. हे म्हणजे अंगाची करणी आणि मला करणी. या बदलत्या जगात कसं होणार ग तुझं भागाबाई. अरे रे, हरली हरली ग भागाबाई, हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई, पाय हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई, पाय हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई, पाय हरली ग भागाबाई. काय लावलंय हरली हरली का भागताय? अरे हरली वागवणे कसली तिला माहितीये रात्रीच्या गर्भात उद्याचं उषकाळ असतच असतं. अरे हे काल चक्र हे येड्यानं ते फिरत राहणार. आज असं तर उद्या तसं. अगदी खरं बोल. हा पुन्हा तीच मनमोहक सकाळ येणारच. सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, सृष्टीचे नवे रूप साजरे पहा मनोहर. एकदम बरोबर बोला बाई तुम्ही. अहो आठव बरं आपले संत तुकाराम महाराज काय म्हणून गेले महाराजा? काय म्हणून गेले, काय म्हणून गेले? असेल धनदौलत तुझी 3 लाखाची, पण 3.5 हात जागा तेवढी हक्काची. कोण दिवस कसा येईल, अरे कोण दिवस कसा येईल नाही भरोसा. गर्वाने वागू नको भल्या माणसा, गर्वाची वाट धरू नको माणसा. त्यामुळे भागाबाई आता हो बर शहाणी, विवेकाचं गाठोडं पाठीवर घे आणि काळाप्रमाणे ऍडजस्ट हो. होय महाराजा. एका जनार्दनी शरण, कॅनबरावासींनी केले भारुडाचे प्रयोजन. आधुनिक काळानुरूप वागून, संसार समतोल साधून, शहाणी झाली ग भागाबाई.